तर जय शिवराय पब्लिक. आज जायचं होतं आपल्याला उज्जैनला. लवकर आलो आपण बस स्टँडवर आलं तर काय डायरेक्ट गर्दीच होती इथं. आणि आम्हाला उभं राहायला सुद्धा जागा नव्हती बरं का इथं. दोघं जण डायरेक्ट समोर उभं राहिले बरं का. आपण डायरेक्ट बसलो निवांत मध्ये. इथून डायरेक्ट आपल्याला जायचं होतं शिर्डीमध्ये उतरले डायरेक्ट आलो मंदिराकडे आणि दर्शन वगैरे करून डायरेक्ट आपण निघालो आपल्या ट्रॅव्हल्स मध्ये. मग काय आपल्याला भूक पण लागली होती. मग डायरेक्ट थांबलो जेवणासाठी इथं. आणि जेवण करूच तर फॉलो करून टाका. मग जेवण वगैरे पण झालं एकदम क्वालिटी होतं. आणि आमच्या पोरांनी तर किस्साच केला. चिप्स पाणी बॉटल वगैरे घेतलं तिथं सोडून आले. आपण डायरेक्ट फायनली पोहोचलो इंदोरमध्ये आले चहा नाश्त्यासाठी थांबलो. चहा वगैरे पिऊन डायरेक्ट आपण निघलो. कशी मग आपली वंदे भारत. आणि आपल्या निखिल शेटने काय मोबाईल घेतला होता मग करून टाकले त्यांची अनबॉक्सिंग. पूर्ण फुटेल होता. मग फायनली डायरेक्ट पोहोचलो आपण उज्जैन नगरीमध्ये. आणि इकडनं निघालो आम्हाला जायचं होतं रूम बघण्यासाठी. चालून थकलो तर काय इलेक्ट्रिक सिड्याच बंद होत्या. कसं आहे मग पब्लिक आपला तिरंगा स्टेशन पासून आम्ही पायीच फिरत होतो. मग आला बरं का आपलं मंदिर. फायनली रूमच्या शेजारी आलो. मग काय रूम बघायला आलो होतो वरती. मग कसं आहे रूम तुम्हाला दाखवतो चला. आणि बघू शकता आतमधला व्ह्यू. कारण की रूम तर आम्ही मंदिर शेजारी घेतलं होतं. आणि तुम्ही पण फिरायला आले इथं तुम्हाला रूम पाहिजे नसेल तर हाच रूम बुक करा. पोरं तर काय नसतं धिंगाणाच टाकत होते तिथं. आणि मी तर काय निवांत बसलो होतो बरं का गाणे ऐकत. आणि हा ब्लॉगचा पार्ट 2 पण लवकरच येणार आहे. धन्यवाद.